जय गुरु. जय गुरु. हा, तर आपण काल मला वाटलं 9व झालं होतं ना आपलं. पुढचं पण झालं होतं. 12वा करायचंय, हा, 12वा. 11वंही झालं होतं, बरोबर. हो. असहाय्य पथीन गच्छेत हे पण झालं होतं, बरोबर. हं. पुढचं 12वं वाचा कोणी. 12वं वाचा. अविनाशजी, तुम्ही वाचा. बहिरंग मंतरंगे हम्म. जमेल की सांगू मी. ऐकून येते तुमचं. हॅलो. हा, आता ऐकू आलं, बोला. हा. असिद्धम बहिरंग मंतरंगे. हा. आपले कार्य करीत असताना दुसऱ्याची कार्यात लुडबुड करू नये. नाही, अर्थ थोडा वेगळा आहे याचा. हा, हं. थोडं सांगतो मी. बहिरंगम म्हणजे अंतरंगे. अंतरंगे बहिरंगम असिद्धम. म्हणजे असं एवढंच आहे. अंतरंगे बहिरंगम असिद्धम म्हणजे काय. अंतरंगे म्हणजे जेव्हा आपण आतलं काम करतो, अंतरंग म्हणजे आतलं काम करतो, तेव्हा बाह्य काम हे असिद्ध म्हणजे सिद्ध नाही झालं तरी चालतं. हा, म्हणजे उदाहरणार्थ, आता आपण असं नेहमीच आहे आपलं, नाही का, की आपल्या घरी कोणी आजारी असेल. हा, तर ते जर महत्वाचं असतं, आपण मग कार्यालयाला आपण म्हणजे ऑफिसची सुट्टी घेतो आपण, नाही का. कारण आतलं काम म्हणजे अंतरंग म्हणजे आपलं जे महत्वाचं काम आहे, किंवा आपण आजारी असतो तर आपण बाकी कशाची पर्वा करतो का नाही. आपण बाकी सगळी कामं बाजूला ठेवतो, नाही का. तर म्हणजे बाह्य देखावा किंवा ज्या बाह्य गोष्टी आहेत त्यांना आपण फाटा देतो, आणि जे आतलं काम आहे ते आधी करतो. म्हणजे आपल्या शरीराचं, किंवा म्हणजे आपल्या तब्येतीचं, किंवा आपल्या घरातलं वगैरे अशा ज्या गोष्टी असतील त्याला आपण आपल्या जवळच्या, अंतरंग म्हणजे जवळच्या. जर काही जवळच्या गोष्टीला करता आपण बाह्य गोष्टींना तेवढं महत्व देत नाही, ते नाही झालं तरी हं. चालतं असं आपण म्हणतो, नाही बरोबर. का. आलं. हा. धन्यवाद. हा. सर, म्हणजे याचं असं असेल का की जसं आता फॉर एक्झाम्पल आपण एखादी गोष्ट कॉन्सन्ट्रेट करून करत असलो तर आजूबाजूला काही होत असेल तरी त्याचा आपल्याला अफेक्ट होत नाही, असं होतं का मिनिंग? नाही, एवढं नाही. म्हणजे अफेक्ट होत नाही किंवा नाही ते त्याचा काही संबंध नाही. इथे म्हणजे अंतरंगे म्हणजे आतलं काम. हा, असं. आणि बहिरंगम अंतरंगे बहिरंगम असिद्धम. असिद्धम म्हणजे पूर्ण न होणे किंवा सिद्ध न होणे, असं. हा, तर म्हणजे बाह्य काम पूर्ण नाही झालं तरी चालतं, ओके, असं, नाही का. म्हणजे ओके. ज्याला आपण वर्क प्रायोरिटायझेशन म्हणतो ना. हा, ती प्रायोरिटी कशाला द्यायची, तर ती आपण नेहमी आतल्या कामाला किंवा जवळच्या कामाला देतो, नाही का, असं. इथे एक्झॅक्टली आतलं कामचं डेफिनेशन मला कळलं नाही म्हणून म्हटलं. ओके, तर आता इथे हा प्रयोग बघा खाली. तस्मिन अभियोगे समाहूतः अपि स न उपाययेत. म्हणजे काय, याचा अर्थ असा, तस्मिन म्हणजे तो म्हणजे त्याच्या, तस्मिन म्हणजे सप्तमी आहे, त्याच्या अभियोगे म्हणजे केसमध्ये, अभियोग म्हणजे खटला. हा, त्याच्या खटल्यात समाहूतः अपि, समाहूता म्हणजे समन्स किंवा बोलवलं होतं. हा, तरी अपि म्हणजे सुद्धा, सहा म्हणजे तो, न नाही, उपाययु म्हणजे हजर झाला नाही. हं, भूतकाळ. हा, तर तो आलेला
नाही. म्हणजे तो हजर झाला नाही. यतः कारण अ, तस्य पुत्रस्य विवाहः अभूत निश्चितम. म्हणजे कारण त्याच्या मुलाचा विवाह होणं अभूत म्हणजे होणं म्हणजे निश्चित झालं होतं. म्हणजे आता मुलाचं लग्न हे जास्त महत्वाचं होतं ना, मग त्या कोर्टाची तारीख जरी आली असेल तरी तो उपस्थित झाला नाही असं. आणि मग तिथे म्हटलेलं आहे की असिद्धम बहिरंगम अंतरंगे असं. समजलं, या प्रयोगाने कळलं असेल याचा अर्थ नक्की. हो हो. हा. हम्म. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. अल्पानाम अपि वस्तूनां संहते कार्य साधिका. हम्म. हे कोण सांगेल? दीपाली सांगते. ट्राय करते. येतोय आवाज ऐकायला? हो. अल्पानाम अपि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा, हम्म. वस्तुनाम म्हणजे गोष्टी, हा. संहित संहतीही कार्य समूह साधिका. संहती. संहती, हा, संहतीही कार्य साधिका म्हणजे संहतीही म्हणजे एकत्र संघटन असं म्हटलंय त्यांनी. कार्य साधिका म्हणजे त्यांच्यातून काम साधून गेलं, होऊन जातं, म्हणजे उपकरणासारखं त्याचं हे होऊन जातं छोट्या छोट्या वस्तूंचं. हा. नाही, थोडं वेगळं आहे. संहती म्हणजे काय माहितीये का? एकत्र म्हटलं तर तू बरोबर आहे, पण त्याचा हम्म अर्थ असा आहे की म्हणजे जसं आपण म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जर एकत्र केल्या. हा म्हणजे हम्म जसं आपण त्या गवत असतं किंवा काटक्या असतात, त्या काटक्यांची जर हम्म मोळी केली तर ती एकदम हम्म पक्की होते. किंवा मग आता इथं उदाहरण दिलेलं आहे की तृणैर न बध्यते हस्ती. म्हणजे गवताने हत्ती बांधल्या जात नाही. स तू बरोबर. रज्ज्वा बध्यते. परंतु तो बर दोरीने बांधला जातो. आता दोरी कशाची बनलेली असते? गवताचीच. तृण. नाही, हम्म तृण, हा गवत, तृण म्हणजे गवत. गवताचीच दोरी बरोबर. बनवली जाते. हा. कारण का? ती हम्म दोरी म्हणजे कशी असते, त्याला आपण 100 दोऱ्या एकत्र घेऊन त्याला पीळ देऊन पक्की केलेली असते ना. हा. बरोबर. तसं. हा. हम्म ती जी गोष्ट आहे की एक काडी आपण तोडू शकतो, पण 100 हम्म काड्या एकदम एक त्याचं बांधलं तर त्या तोडल्या जात नाही. हम्म. तर तसं बरोबर. अल्पानामपि वस्तूनाम संहती. संहती म्हणजे त्या एकत्रीकरण किंवा त्याला म्हणतात बरोबर. मास याला हम्म भौतिकशास्त्रामध्ये हम्म. माऊसने मास, MASS, मास ज्याला आपण म्हणतो ना, वस्तुमान, त्याला संहती बरोबर. पण म्हणतात संस्कृतमध्ये. बरोबर. उदाहरण हा. खूप छान दिलंय, याचं आवडलं मला. हा. तृणेनी बद्धते. उदाहरण खूप छान दिलंय, खाली प्रयोग हो, तृणे. हो, हो, हम्म. बरोबर. म्हणजे त्याच दोरींनी बनवलेली दोरी मात्र हत्तीला व्यवस्थित बांधून ठेवू शकते असं. हम्म. बरोबर. असं. ठीक है ज्योति, आगे का पढ़ी है? ज्योत्सना। हाँ सर, हाँ। अभितप्तमयोऽपि मार्दवम भजते कैव कथा शरीरिणाम। हाँ। इसके अर्थ से तो ये समझ में आ रहा है कि सर लोहा जो कि बहुत सख्त होता है, जिसको कि ऐसे हम कुछ उसका स्वरूप बदल नहीं सकते हैं, लेकिन जब उसको आग में तपाते हैं तो वो नरम हो जाता है और फिर हम उसका शेप या उसका आकार बदल सकते हैं। तो जब लोहा इतना सख्त होता है, वो आग में नरम हो जाता है, तो शरीरधारी मतलब हम मानवों की क्या वो है बिसात कि हम कमजोर ना पड़े या हम बदले ना जा सके परिस्थितियों की आग में। बराबर। अभी इसका थोड़ा संधि विग्रह करिए, उसमें जो शब्द आए हैं वो। अभितप्त, हाँ, अभितप्तम, हाँ। अभितप्तयः, नहीं तप, नहीं सर, कैसे है? अभी अभी ये है, क्या बोलते हैं अपना, हम्म, हाँ, आगे प्रत्यय अभी, हम्म। प्रत्यय नहीं, और उपसर्ग। उपसर्ग। उपसर्ग, हाँ सर सर, प्रत्यय बाद उपसर्ग। में लगता है, पहले जो लगता है जी उसे जी जी, उपसर्ग बोलते हैं। हाँ। जी जी सॉरी, हाँ, तो उपसर्ग है। और तप्तमयोपि, ऐसा है सर? तप्तम हाँ। अयोपि, अपि, भी, मतलब भी।
तप्तम मतलब गर्मी। नहीं नहीं, तो ठीक है, मैं बोलता हूँ। जी अभितप्तम, अभितप्तम अयहा अपि। अभी अभितप्तम यानी क्या? बहुत गर्म। हाँ, तप्तम तप्तम भी बोला तो चल सकता है। तप्तम अयहा अपि ऐसा। लेकिन अभितप्तम यानी विशेष। जी कोई जी बहुत ज्यादा गर्म होते हैं तो उसको अभितप्त बोलते हैं। जैसा भाषण, अभिभाषण। भाषण यानी कोई भी बोल लेता है उसको भाषण बोलते हैं। लेकिन जब हमारे जी महामहिम राष्ट्रपति जब बोलते हैं तो उसको जी। अभिभाषण बोला जाता है, नहीं क्या? क्योंकि कोई वो अच्छा विशेष हाँ। भाषण होता है। तो वैसे ही जब लोहा भट्टी में विशेष उसको गर्म कर विशेष भट्टी में तपाते हैं तो वो नरम हो जाता है। ऐसा सिर्फ ऐसा चूल्हे में डालेंगे तो शायद होगा भी नहीं, नहीं क्या? लेकिन जी हाँ, तो अभितप्त है ना, विशेष तप्त ऐसा। हाँ, म, तप्तम अयह। अयह यानी मूल शब्द है अयस। हम्म, अयस यानी लोहा। या कभी कभी अच्छा कोई भी मेटल या धातु, मतलब सुवर्ण या कोई धातु को भी अयस बोल सकते हैं। लेकिन 99% ये लोहे को बोला जाता है अयस। हाँ, तो अभी तब जी। तक अयस, अयस को अयहा बोला जाता है। स का ह विसर्ग हो बन जाता है। तो अभी तब तक अयहा अपि मार्दवम भजते। मार्दवम यानी मृदु होना। मृदु यानी सॉफ्ट, नहीं क्या? मार्दव यानी, मार्दव शब्द जो है वो मृदु शब्द का भाववाचक शब्द है। मृदु यानी अच्छा नरम, और मार्दव यानी नरमता। हम्म, इसलिए उसको अच्छा भाववाचक शब्द बनाया, मार्दव, मृदु का मार्दव। जैसा कठिन का काठिन्य, वैसा मृदु का मार्दव। अच्छा। ये, हाँ। तो मतलब इसका अन्वय ऐसा होगा, अयहा अपि अभितप्तम मार्दवम भजते। अयहा अपि, अयहा यानी इतना हार्ड या इतना कठिन लोहा भी अभितप्तम बहुत विशेष गर्म किया जाए तो मृदु हो जाता है, नरम हो जाता है। कहाँ एव, कहाँ एव, तो फिर, कहा यानी फिर शरीरिणाम यानी देहधारियों की क्या कथा, ऐसा। जी सर, भजते मतलब क्या आया सर? नहीं, भजते के दो अर्थ होते हैं, मतलब थोड़े थोड़े अलग। नॉर्मल जो शब्द है भजता है, भजते यानी उपासना करना, उसको भी भजते बोलते हैं। भजन जी करना, उपासना करना। हाँ, जी जी लेकिन उसका उपासना का मूल ये भजते धातु यानी क्या है कि जिससे हम एक रूप हो जाते हैं ना। अभी हम उपासना में हम कोई स्तोत्र बोलते हैं, स्तुति करते हैं, जिसको हम बोलते हैं हम हम्म भजन कर रहा है कोई। तो मतलब क्या हम्म कि वो भगवान का भजन कर रहा है, मतलब वो भगवान से एक रूप हो रहा है खुद को, हम्म। नहीं क्या? तो जी उस जी तो भजन का मूल अर्थ ऐसा है कि अ, उससे एक रूप बनना। तो वैसे ही भजते, मार्दवम भजते यानी वो इतना, लोहा जब अग्नि से एक रूप हो जाता है तब वो मृदु हो जाता है, वैसे। ओह ओह अच्छा वैसे हाँ। हाँ, समझा सर समझा। हाँ। इथे तो अयह इसका म्हणजे कोण आहे? लोहा का? अयह, अयस किंवा अयहा म्हणजे लोह, लोखंड। लोह. ओके. हा. अच्छा, आणि म्हणजे कंटिन्युअस. भजते म्हणजे एकरूप होणे. हा, भजते म्हणजे एकरूप होतो. हा. आता मराठीत जे भाजणं हा शब्द आहे ना, भाजणं, आपण पोळी हम्म भाजतो किंवा भाज, किंवा आता माती भाजतो आपण, त्याने मडकं बनवतो कुंभार, नाही का? माती भाजून, हम्म नाही का? ते भाजणं म्हणजे काय? त्या अग्नीत त्याला टाकलं जातं, म्हणजे अर्पण केलं जातं, नाही का? तेव्हाच ते हम्म भाजली जाते किंवा शिजली जाते पोळी, किंवा नाही का? असं. हम्म तर भाजन, भाजन याचा शब्द तो पण आहे. म्हणजे हे सगळे भज, भाज, हे सगळे एकाच धातूपासून आलेले, भज धातूपासून. तर म्हणजे अर्पण होणं किंवा अर्पित होणं, असं. हम्म, हम्म. असं. तर शरीरिणाम म्हणजे, विप्रत्यय सर्व हा, लावलं तर विभाजन होतं. हा, बरोबर. ते वि म्हणजे विरुद्ध, हा, म्हणजे असं. हा. ते भाज म्हणजे भाग करणे, असं. भाग भाग करणे हो. करणे, हा, हा, हा. भाज्य असं ते. हा, ठीक आहे.
ते वी केल्यावर तर जसं आपण म्हणतो ना, उपसर्ग लावल्यावर कधी कधी अर्थ एकदम बदलतो. तो विभाज्य, विभाजक, हा, वगैरे असं तसं. हो. हा, ठीक आहे. आता इथं प्रयोग याचा असा आहे, शोकाभिभूत सहा, म्हणजे शोक शोकमग्न झालेला तो, हा, धीमान अपि म्हणजे अत्यंत बुद्धिमान असून सुद्धा रोदितुम प्रावर्ततो. रोदितू म्हणजे खूप रडत होता किंवा रडू येत होतं त्याला, असं. कोणाला? तो जो अगदी बुद्धिमान कोणी असेल त्याला. हा, म्हणजे इतर वेळेस तो अगदी सहनशील किंवा अगदी संयमी असेल, बुद्धिवान मनुष्य, बुद्धिमान मनुष्य. पण शोकात पडल्यावर तो सुद्धा रडायला लागला. यथा अभितप्तम अयोपी मार्दवम भजते. हा, म्हणजे जसं संकटात होरपळून गेल्यावर म्हणजे कोणी मृदू होणार, नरम पडतो, म्हणजे त्याचा धीर सुटतो, ज्याला आपण म्हणतो, नाही का, तसं. असं. मी एक विचारू का? हा, रोदितुम हा तुम प्रत्यय लागलाय, सो रडण्यासाठी प्रवृत्त होतो असं होईल का? हो, बरोबर. प्रवृत्त झाला. झाला. ते हा. हा, प्रवृत्तुम म्हणजे बरोबर, रडण्यासाठी प्रवृत्त झाला, असं. हं? असं. हा. 15वं कोण वाचेल? प्रणाली, तूच वाच. वाचते. हं. अतिमात्रोपहासस्तु कलहाय प्रकल्पते. हं. मग मला याचं हे करता येत नाही, विग्रह नाही करता येत. अच्छा. हा, ओके. अतिमात्रा असं वगैरे आहे का? अतिमात्रः उपहासः तु, हा, अतिमात्रः उपहासः, हा, असं. असं म्हणजे अतिमात्रा म्हणजे एखाद्याची, आपण म्हणतो ना मराठीत, अतिमात्रा झाली, औषधाची अतिमात्रा झाली म्हणजे ओव्हरडोस. अतिमात्रा म्हणजे, मात्रा म्हणजे डोस, अतिमात्रा म्हणजे ओव्हरडोस, नाही का. तो उपहासाचा जर ओव्हरडोस झाला तर ते भांडणाला कारण ठरतं, असं. समजलं ना? म्हणजे एखाद्याची थोडीशी थट्टा केली, उपहास केला, ठीक आहे, पण ती अतिमात्रा म्हणजे सारखी त्या एखाद्याची सारखीच टिंगलटवाळी करत राहिले, उपहास म्हणजे टिंगलटवाळी, नाही का. हास्य म्हणजे थट्टा. हा, तर ती अति केली तर ती कलहाय प्रकल्पते, तर ती भांडणाला, म्हणजे त्याचाही मग संयम सुटतो, नाही का. आणि मग याचं हे दिलेलं आहे, सर्व समर्यादम शोभनम, म्हणजे सगळं जे आहे ते मर्यादेत असलं की शोभून दिसतं. म्हणजे तुम्ही हसी मजाक सुद्धा एका लिमिट पर्यंत केली, मर्यादा म्हणजे लिमिट, सीमा, नाही का, तर एका मर्यादेपर्यंत केली तर ती शोभून दिसते, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात, असं. पण मात्र हा उपहासा तू कलह, हा अतिमात्रा म्हणजे अतिमात्रा म्हणजे ओव्हरडोस. हा, उपहासाचा ओव्हरडोस जर केला तर तो मात्र कलहाला कारण बनतोय, असं. याचा कलहाचं संधी कारण. विग्रह कसा केला? अतिमात्र, अतिमात्र अतिमात्र उपासा, उपहास उपहासः तू. आता मात्र हा म्हणजे काय? तू. अच्छा. हे विशेषण आहे, तर विशेषणाची विभक्ती ही विशेष्यानुसार चालते. म्हणजे आता हे उपहास हा आहे म्हणून हे अतिमात्र हा, जर काही स्त्रीलिंगी असेल तर मात्रा असं झालं असतं. ओके. तर अशा रीतीने सर, हा, बोला. 13 मध्ये ना, म्हणजे तसं ऑड क्वेश्चन आहे, पण ते तृणाईर्न काय, म्हणजे मला कळलंच नाही विभक्ती काय, ते काय आहे तृणाईर्न? तृणई ही न बध्यते. हा, ओके ओके. माझं तुम्हाला एक सगळ्यांना सूचना आहे, अजून तुम्हाला संधी नीट सोडवता येत नाही, म्हणजे असं मला वाटतंय. कारण सवय नाही. तर ना, ते जे आपले प्रारंभ किंवा ऍक्च्युली तुम्ही काय करा, प्रारंभ वगैरे पुस्तकांपेक्षा ते व्याकरण विधी पुस्तक आहे ना बहुतेकांकडे, सॉफ्ट कॉपी तरी नक्कीच असेल, आहे ना सगळ्यांकडे डाउनलोड केलेलं? आहे आहे सर. हो सर. हा. हो आहे. किंवा मी
मी तर असं म्हणेल की ज्यांना शक्य असेल ना त्यांनी ते विकत घेतलं तरी चालेल. कारण म्हणजे ते ना पुस्तक मला तसं खूप आवडतं अशा व्याकरणासाठी. कारण ते असं NCERT काढलेलं आहे ना ते, त्यामुळे ते फार सिस्टमॅटिक आहे ते व्याकरण. आपल्या पुस्तकांमध्ये पण आहे व्याकरण, पण ते एवढं पद्धतशीरपणे त्याचं हे केलेलं नाही आहे आयोजन, नाही का. ते असं एकदम छान त्यांनी मांडणी खूप छान केली आहे त्यांनी. तर ना ते पुस्तक तुम्ही सगळ्यांजवळ ठेवा आणि त्यातले संधी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना या मधनं तुम्ही चालत राहा. आणि शक्यतो जर ते पुस्तक म्हणजे विकतच घेतलं कुठल्याही CBSEच्या पुस्तकात दुकानात ते मिळतं. हम्म. जिथे जिथे CBSE कोर्स आहे ना शाळांचा तिथे मिळतं, नाही का. आणि मला वाटतं ते तसं अगदीच कोणाला वाटलं तर Amazon वरती पण मिळत असावं असं मला वाटतं. अगदीच कोणाला हो आहे सर, अमेझॉन वर आहे. Amazon वरती पण आहे ना. हा. हो. तर ते घ्या. आणि ते म्हणजे अजून आपल्याला 2-2.5 महिने आहेत. ते दोन किती आता डिसेंबर जानेवारी. पण तुम्हाला ते म्हणजे जसं ते ज्याला आपण म्हणतोय कायमस्वरूपी संदर्भ पुस्तक म्हणून ते खूप छान आहे. आणि एका याच्यात सगळं काही आहे व्याकरणाविषयी त्यात. हं? आपली जी पुस्तक आहे ना त्यात कसं आहे, काही भाग प्रारंभामध्ये आहे, काही प्रवेशमध्ये आहे, काही परिचयमध्ये आहे. त्यात हे 2-3 पुस्तकात वेगवेगळं आहे असं, नाही का. आणि मुख्य म्हणजे त्याची मांडणी चांगली असं मला वाटतं. आणि तसं ते म्हणजे पाठ्यपुस्तक असल्यामुळे ऑथेंटिक आहे. म्हणजे असं कोणीतरी एखाद्या लेखकाने लिहिलं त्यात काय होतं, चुकून काहीतरी चुकून राहून जातं असं. पण ते कसं असं म्हणजे पाठ्यपुस्तक असल्यामुळे बऱ्याच जणांनी त्याचं हे केलेलं आहे, रिव्हिजन किंवा चेकिंग केलेलं आहे. त्यामुळे ते खूप छान आहे तसं. ठीक आहे. तर आता तर तुम्ही हा म्हणजे माझा मुद्दा असा होता की संधी तुम्हाला ना आता हे तृणैर्न, हा, नंतर हे काय अतिमात्रोपहासस्तु तथा उपहास हा तू, ते कधी विसर्गाचा कधी होतो कधी होतो. हे सगळं तुम्हाला आता पटपट क्लिक व्हायला पाहिजे डोक्यामध्ये, नाही का. तर ते दोन गोष्टींनी होणार. एक तुम्ही संस्कृतचं वाचन तुमचं थोडंसं वाढवलं पाहिजे, काही काही वेगवेगळ्या पुस्तकांचं. आणि एक दुसरं ते व्याकरणाचं पुस्तकही हाताशी पाहिजे, नाही तर नुसतंच वाचून. मी एक तुम्हाला काम करीन, माझ्याकडे ना 8वी 9वी 10वी म्हणजे महाराष्ट्र आपल्या राज्य सरकारच्या बोर्डाची, SSC बोर्डाची पुस्तकं आहेत संस्कृतची. त्याच्या मी तुम्हाला सॉफ्ट कॉपीज पाठवेन. सॉफ्ट कॉपी PDF आहेत माझ्याकडे. तर त्या तुम्ही डाउनलोड करून ठेवा. आणि वेळ मिळेल तसं अगदी विकत घ्यायची गरज वाटत नाही मला त्या. पण असंच मी जे तुम्हाला म्हणलो ना प्रॅक्टिस म्हणजे अवांतर वाचन संस्कृतचं, तर ते तुम्हाला त्याचा खूप उपयोग आहे. चालेल, खूप उत्तम उपाय आहे. हं? कारण आता तुमचं ना काय आहे की तुम्हाला आता पाहिजे प्रॅक्टिस. हं. काय होतं फक्त आपण 40 मिनिटं वाचतो किंवा ऐकतो, पण नंतर जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल, जसं आपण पूर्वी लहान मुलांना सांगायचो की तुमचं जर तुम्हाला इंग्लिश सुधरवायचं असेल, ते पूर्वी आम्ही सगळी मराठी मीडियमची मुलं असायचो, तर म्हणजे आम्हाला सांगितलं जायचं की तुमचं आता याच्या पुढे तुम्हाला म्हणजे शाळेत जर आम्ही शिकवलं जाईल, पण त्याच्या पुढे जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही काही म्हणजे निदान इंग्लिश न्यूजपेपर तरी वाचत चला असं, नाही का. कारण पूर्वी तेव्हा काही असे मोबाईल आणि बाकी काही साधनं नव्हती, TV मोबाईल वगैरे. त्यामुळे निदान टाइम्स ऑफ इंडिया किंवा काहीतरी वाचत चला, मग त्यांनी बहुतेकांचं इंग्लिश एक सुधारायचं म्हणजे अवांतर वाचन या दृष्टीने, नाही का. तर संस्कृतमध्ये तशी काही सोय फारशी नाहीये. पण आपण निदान हे तरी करूया की पाठ्यपुस्तक आहेत ना ती आणि स्टेज वाईज आहे. पहिल्यांदा तुम्ही 8वीचं वाचा पूर्ण. हा, रात्र मी असंच करेन, आधी तुम्हाला उद्या परवा 8वीचं पाठवेन, मग 8 दिवसांनी 9वीचं, मग 10वीचं, म्हणजे त्याचं डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत जाईल असं. हं? चालेल उन्नतीकडे सर. आहेत ना मला वाटतं ती पुस्तकं उन्नती. आपली याची महाराष्ट्र बोर्डाची आहेत 8वी 9वी 10वीची. हा, ती त्याचं उपयोगी आहे PDF ना. पण ऑनलाईन डाउनलोड करता येतं ना. हो, करता येतं ते मी केलेलं आहे. म्हणजे तर असेल तर हा मी हा, म्हणजे मी शेअर करीन ते मी असं म्हणजे. पाठवते ना, काही हरकत नाही. तू PDF पाठवशील पाठवायची कसं ना. म्हणजे पूर्ण
नाही नाही, पीडीएफच पाठवा. एक 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 म्हणजे आज उद्याकडे पहिलं 8वीचं पाठवा, मग 8 दिवसांनी 9वीचं पाठवा, म्हणजे स्टेप बाय पूर्ण स्टेप जरा. पुस्तक पूर्ण पुस्तक हो. मग ते ड्राईव्हवर अपलोड करते ना मी. तरी चालेल. हा. हा. आणि त्याची लिंक पाठवा म्हणजे मग तरी चालेल तसं. हो चालेल, पाठवते. हं? हो चालेल. तर अशा रीतीने आपला आता हे सगळे गद्य पद्य या भागातले आपले पूर्ण झाले. आता आपण ना, मला वाटतं आपले समास राहिलेत बरोबर. समासाचे इथे 3 पाठ होते. त्यापैकी पहिला तत्पुरुष असलेला आपला झाला होता, मला वाटतं मी घेतलेला होता. दुसरा तुमचा ते कर्मधारय किंवा बहुव्रीही वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि तिसरा पण तुम्ही केला होता ना मी नसताना, असं मला वाटतं. नाही, बरोबर. द्वंद्व समास नाही झाला पाठ. नाही झाला का? बहुव्रीही आमचा मी केला, हा. पण अर्धा झाला, पूर्ण झाला नव्हता. अच्छा. तर त्याच्यात ते हं. माझं असं तुम्हाला तुमचा आवाज गेला सर. हा. आता ऐकू येतोय? हो येतोय. हा. हा, पाणी प्यायला गेलो. तर हा. अच्छा. तर आपण तो जो समास आहे ना, तर त्या व्याकरण विधीच्या पुस्तकातनं शिकूया. हा. सुरू करूयात आपण लगेच. कारण मला असं वाटतं त्यात ते फार छान ऑर्गनाइज पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा ते अभ्यास करा, त्याचा अभ्यास करा आधी, आणि मग आपल्या पुस्तकातलं समासाचे पाठ वाचा. तुम्हाला एकदम पटकन कळेल. ठीक आहे. ठीक आहे ना. तर आता मी हो सर. हा ते आहे, मी ओपन करून ठेवलेलंच आहे तसं. ते आपण बघूया. हा. दिसतंय का? हे हो. दिसतंय ना. हा. समास परिचय. तर मी पटपट जरा म्हणजे जे आहे ते वाचूनच दाखवतो तुम्हाला. समसनं समसनं म्हणजे एकत्र, म्हणजे एकत्र करणे म्हणजे समास. हा. हा म्हणजे संक्षेपण असं. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त पद, त्याचं विभक्ती किंवा च वगैरे असं, म्हणजे त्याला अगदी संक्षेपात लिहिणं, त्याला म्हटलं जातं समास 2 शब्दांना. आणि मग इथे उदाहरण दिलंय. गायने कुशला, गायन कुशला. राजपुरुष म्हणजे राज्ञ पुरुष म्हणजे राजघराण्यातला पुरुष असेल. सीतारामश्च तर सीताराम, आपण जे सीताराम म्हणतो, हा नाही का, सीताराम असं. तर त्यात काय होतं, अनावश्यक शब्द सीता च राम असं, त्याच्याऐवजी सीता आणि राम, त्याच्याऐवजी आणि शब्द काढून टाकला, सीताराम असं. तर आता हे त्यांनी सांगितलंय. पण असं असलं तरी त्यांनी दिलेलं आहे की यथा कधी कधी ती विभक्तीचा लोप होत नाही. आता खेचरहा, खेचरहा म्हणजे ख म्हणजे आकाश. हा. खे म्हणजे सप्तमी, आकाशातील चरहा, आकाशात चर म्हणजे फिरणारा, तो खेचरा म्हणजे पक्ष्यांना खेचर म्हणतात. हा. ते जे आपलं गाढव आणि याचं खेचर म्हणजे ते नाही. हा म्हणजे खेचर म्हणजे आकाशात फिरणार असं खेचर असं. नंतर युधिष्ठिर हा, युधी ही म्हणजे युद्धात जो स्थिर आहे तो युधिष्ठिर. हा. वनेचर हा, वने म्हणजे परत सप्तमी, म्हणजे इथे सप्तमीचा लोप नाही झाला असं. तर त्याला म्हणतात अलुक समास, म्हणजे इथं विभक्तीचा लोप होत नाही. आता इथे ते म्हणतात की चार चार प्रकारचे मुख्य समास आहेत. एक अव्ययी भाव समास. अव्ययी भाव म्हणजे काय, की जिथं पहिला शब्द जो असतो ते अव्यय असतो. अव्यय म्हणजे माहिती आहे आपल्याला की अं, ब- ज्याला, जो विभक्तीने जो बदलत नाही, ज्याचा व्यय होत नाही किंवा ज्याचं रूप बदलत नाही, त्याला म्हटलं जातं अव्यय. हा. आता उदाहरण दिलंय कसं, यथाशक्ती. आणि हा दुसरं याचं लक्षण आहे की जे अव्ययाला महत्व असतं अर्थामध्ये. यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार, यथा किंवा शक्ती अनतिक्रम्य म्हणजे शक्तीला ओलांडून नाही, शक्तीच्या मर्यादेमध्ये. यथा म्हणजे जशी शक्ती आहे तेवढं असं, त्याला म्हटलं जातं यथाशक्ती. निर्विघ्न, आता नी नी हा उपसर्ग आहे बरोबर.
निस. तर निर्विघ्नम, तर विघ्नानाम अभाव. म्हणजे इथे भर कशावर आहे? त्या निस म्हणजे नसणे, त्याच्यावर भर आहे. उपगंगम, उपगंगम म्हणजे काय? उप म्हणजे मी म्हटलं जवळ असणे, बरोबर, जवळ उप. उपगंगम म्हणजे गंगेच्या जवळ. अनुरूप, आता अनुरूप हा मराठीत पण शब्द आहे. अनुरूप आपण म्हणतो अरे हा अगदी अनुरूप जोडा आहे वधूवरांचा. तर अनुरूप म्हणजे काय? अनु म्हणजे अनुसरण, फॉलो करणे, बरोबर. तर म्हणजे अनुरूप म्हणजे दोघंही अगदी म्हणजे काय, विश्वसुंदर आणि विश्वसुंदरी आहेत असं नाही, पण एकमेकांना अनुरूप आहे. म्हणजे काय, की तो जेवढा, ती जेवढी सुंदर आहे तोही तसाच आहे, किंवा तिची जेवढी उंची आहे तेवढीच, म्हणजे तिला मॅचिंग आहे, ज्याला मॅचिंग म्हटलं जातं. तर अनुरूप म्हणजे मॅचिंग, असं नाही का. तर अनुरूप म्हणजे एकाच्या रूपाला दुसराही फॉलो करतोय, त्याला म्हणतो आपण अनुरूप, नाही का, असं. तर इथं अव्ययी भावामध्ये काय आहे, की आता अनु, उप, नि, निस, यथा या शब्दांना विभक्ती नाहीये, त्यांचे काही रूप बदलत नाही विभक्तीसारखी. हा. आणि तेव्हा जो शब्द तयार होतो त्याला म्हटलं जातं अव्ययी भाव समास. आणि बहुतेक वेळा हे शब्द तयार झाले ना, आता शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण यथाशक्ती हा शब्द नपुसकलिंगी. निर्विघ्नम, विघ्न किंवा संकट, हा, तर किंवा काही काही वेळा ती शब्द ते असू शकतात. म्हणजे संकट हे शब्द, संकट हा शब्द नपुसकलिंगीच आहे, पण जेव्हा बहुतेक वेळा जेव्हा अव्ययी समास होतो, अव्ययी भाव समास, तेव्हा तो झालेला शब्द हा नपुसकलिंगी बनतो. अनुरूपम, उपगंगम, निर्विघ्नम असं. प्रत्येकम, हा, प्रति एकम म्हणजे एकम एकम, प्रति म्हणजे पूर्वी फॉरच आवड. प्रत्येकात. हा. मग प्रतिगृहम म्हणजे गृहम गृहम म्हणजे घराघरा, नाही का. नंतर प्रत्यक्षम, अक्ष म्हणजे काय? डोळे. तर आपण एखादं म्हणतो ना की मी प्रत्यक्ष पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे काय? अक्ष्णोह प्रति म्हणजे डोळ्यांनी पाहिलं, त्याला तेव्हाच आपण म्हणतो मी प्रत्यक्ष पाहिलं, नाही का. आणि याच्या उलट आहे परोक्षम. परोक्ष म्हणजे काय? अक्ष्णोह परम, अक्ष म्हणजे डोळे, तर डोळ्यांच्या परम म्हणजे पलीकडचं, म्हणजे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये. हा. तर ते होतं परोक्ष. हा. प्रत्यक्षम म्हणजे काय? मी स्वतःच्या डोळ्यांनी, म्हणजे अक्ष्णोह प्रति म्हणजे डोळ्यांनीच माझ्या प्रति, म्हणजे डोळ्यांनी बघितलेले, डोळे त्याच्या प्रति म्हणजे डोळ्यांच्या ते समोर होतं असं. तर हे सगळे उप, निस, प्रति, हा, पर, हे सगळे परम, पर, तर हे सगळे उपसर्ग आहे. तर त्या उपसर्ग लागून किंवा, पण मुख्य म्हणजे ते अव्यय आहे, म्हणजे त्याचं रूप बदलत नाही. तर असा जेव्हा समास असतो की ज्याच्यात पहिलं पद हे अव्यय असतं, त्या समासाला म्हणतो आपण अव्ययी भाव. कळलं? असे खूप शब्द असतील आपले, नाही का. पण मग उपसर्ग पण अव्ययच आहे का? उपसर्ग अव्ययाचं आहे, बरोबर. अच्छा. कारण उपसर्गाचं रूप कधी बदलतच नाही ना, हम्म. म्हणून. हं? आता पण मग तुम्ही म्हणाल मला समास का म्हणायचं? नुसतंच उपसर्ग झाले, उपसर्ग लागून झालेला शब्द का नाही? हं? तर आता इथे बघा तुम्ही, प्रत्यक्षम, आता नुसतं प्रति अक्षम असं होईल का? नाही. अक्ष्णोह प्रति म्हणजे डोळ्यांसमोर असा. अक्ष्णोह परम डोळ्यांच्या पलीकडचं, डोळ्यांपलीकडचं. तर इथे डोळ्यां म्हणजे फक्त अक्षम, पर अक्षम असं नाहीये, समजलं. म्हणून तो पुढच्या शब्दाची विभक्ती होते, काहीतरी अर्थ बदलतोय, नुसते दोन शब्द जोडले असं नाही. म्हणून त्याला समास म्हणायचंय, की म्हणजे अक्ष्णोह परम आहे, हे लिहिणं किती कठीण आहे, पण परोक्षम हे किती सोपं झालं. म्हणजे इथे आपण ज्याला संक्षिप्तता, संक्षेप केलाय ना आपण शब्दांच्या विभक्तींचा वगैरे, म्हणून हा समास. म्हणजे काय, समास कधी होतो? नुसते आपण संधी केली, हा,
तत्पुरुष, आता खालचं उदाहरण घे, तत्पुरुष, तर तत्पुरुष म्हणजे तो पुरुष, ही संधी आहे. कारण याच्यात कोणाचा आपण संक्षेप केलाय का नाही, फक्त जोडलेत. संधी म्हणजे जॉईंट, बरोबर आहे. पण जॉईंट मध्ये तुम्ही काही तिसरा अर्थ निघत नाही, फक्त दोन शब्द जोडले जातात संधीमध्ये. पण समासामध्ये काय होतं, दोन शब्द जोडून त्यातनं एक तिसरा अर्थ निघतो. कारण काय, कुठल्या तरी, बहुतेक वेळा कुठल्या तरी एका शब्दाची विभक्ती असते, त्यामुळे ते डोळ्यांचा, डोळ्यांसमोर वगैरे वगैरे असं, किंवा असं इथे गृहम गृहम इति, किंवा नद्याहा समीपम, उप म्हणजे समीपम, तर नद्याहा नदीच्या समोर म्हणजे षष्ठी आली, नद्याहा समीपम असं. तर पण ती आपण उपनदम म्हणजे त्याच्यात मग ती विभक्ती, विभक्तीचा संक्षेप झाला किंवा लोप झाला. तर समासामध्ये बहुतेक वेळा लोप होतो, संक्षेप होतो, म्हणून त्याला समास म्हणतो. संधी आणि समासमध्ये हा फरक आहे. संधीमध्ये लोप होत नाही. आलं ना लक्षात? तर तुम्ही एक काम करा, आता मला वाटतं वेळ तशी संपत आलेली आहे आपली, पण हा पाठ तुम्ही उद्या उद्या म्हणजे सोमवारी हे वाचून घ्याल का? तुम्ही वाचून याल का? मग आपण याच्यावर चर्चा करूया. आणि मग चालेल ना सर. हा हा व्याकरण विधीमधलाच पूर्ण पाठ, पुढचे सगळे समास वाचा, अभ्यास करा, आणि मग आपण त्याच्यावर सोमवारी चर्चा करून हा पाठ पूर्ण करू त्या दिवशी. पण तो शंकांद्वारेच पूर्ण करू. चालेल. तसा सोपा आहे अगदी, तुम्हाला चालेल. वाचून सहज कळेल. सगळं हिंदीमध्येच आहे. हा व्याकरण विधी ज्यांच्याकडे मूळ पुस्तक नाही त्यांना, कोणाला हवंय का सॉफ्ट कॉपी याची? की सगळ्यांकडे आहे? माझ्याकडे नाहीये. प्रणालीला मी सर पाठवेल. देऊन ठेवा. बरं, मी ग्रुपमध्ये हो. टाकेल परत एकदा. हा चालेल. हा चालेल. हा ठीक आहे. ठीक आहे, मग थांबूया आज आपण इथं. हो. हो चालेल ना. चालेल सर. हो हे चालेल. आपण हो. मग हे थांबवून आपण मंगळवारपासून पुढचा भाग सुरू करणार आहोत. हं? सर चालेल. सोमवारी नाहीये. अच्छा, सोमवारी हे करायचं. ओके. सोमवारी हे करू की नाही हा. करायचं सोमवारी? नसेल, तुम्ही म्हणाल तुम्ही करून घ्यावे, तर मग मी, आपण तसंही पुढे जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नाही, काही डाऊट्स असेल तर विचारलं तर बरं पडतं, मग नंतर पुढचं सुरू करूया. बरं, चालेल. हं? हा. चालेल. ओके. ठीक आहे. बरं, चला. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा देवी, हॅलो, 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 हा देवी. देवी एक्झिट झाली सर. हा देवी एक मिनिट, एक्झिट झाली. नाही, देवीचा मला फोन येतोय म्हणून. हा एक मिनिट, हा देवी. हा